शुकदेवजी महाराज परांबिकेच्या धामाला जाऊन पोहोचले. जीवनाचं सार्थ करून घेतलं, जीवनाचं मंगल करून घेतलं, जीवनाचं कर्मकल्याण करून घेतलं. आपणही धन्य झाले, आपल्या पित्यालाही धन्य झाले. केवळ आपण स्वतः धन्य झाले यातच धन्यता मानली नाही, तर आपल्यासोबत अनेकांना धन्य केलं. आजपर्यंत धन्य करतात आहे. ही शुक कथा आहे, ही व्यास कथा आहे, ही नारद कथा आहे, ही साधू कथा आहे, ही भागवत कथा आहे. हे भक्तांचं चरित्र आहे. भागवत म्हणजे काय, तर भगवंत भगवतीची वाङ्मयी प्रतिमूर्ती म्हणजे भागवत. आणि भागवत म्हणजे काय, तर भागवताच्या सिद्धांतानुसार जो परमार्थ साधना करून आपल्या जीवनात जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेतो तो झाला भागवत. हे तरी भागवत एका ठिकाणी ठेवलं की तिथंच राहतं, जोपर्यंत कोणीतरी भक्त त्याला इकडून तिकडं नेत नाही. परंतु संत साधू भगवती भगवंताचा भागवत भक्त ज्याला म्हणतात ते तर तो तर चालता फिरता भागवत ग्रंथ आहे. चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवती सुखाचे कोण माणूस कोणते भाव लौकिक भाव. महावैष्णव ज्ञानराज ज्ञानेश्वरी मध्ये त्या भागवत भक्ताबद्दल त्या साधूबद्दल संताबद्दल वर्णन करताना म्हणतात तो चालते ज्ञानाचे बिंब. त्याच्यासारखी व्याख्या कोणी नाही केली, महाराज कुठं नाही झाले. म्हणून संत साधू भगवती भगवंताचा भक्त ज्याने जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे, भागवताच्या सिद्धांताचं आदर करून अभ्यास करून अध्ययन करून तिथं चालता फिरता भागवत ग्रंथ वाचता येईल त्याने साधूला वाचायला पाहिजे. म्हणून स्वतः धन्य झाले यात नवल नाही मानलं, धन्यता नाही मानली, तर आपल्या पित्याला धन्यता मिळवून दिली त्यातही धन्यता नाही मानली, तर या भक्तिशास्त्राचा या ज्ञानशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यात आपली सारी हयात खर्च केली. आणि आतापर्यंतही तेच करतात. काल पाहिलं आपण या पीठाला व्यासपीठ म्हणतात. हे व्यासांच्या मालकीचं आहे, यावरती व्यासांचा अधिकार आहे. म्हणून आध्यात्मिक जगतामध्ये व्यासपीठासारखं पवित्र आणि उंच अशा प्रकारचं कोणतरी पीठ नाही. स्वतः धन्य झाले, इतरांना धन्य केलं, धन्यता मिळवून दिली वसुंधरेला. असा पुत्र महाराज ज्याच्या येण्याने तो तर धन्य होणारच असतो, पण अशाच्या येण्याने कोट्यावधी जीवांना आश्रय प्राप्त होतो. साधन मार्ग कळतो, परमार्थाचा मार्ग कळतो. साधना साधनेवरती आरूढ होतात आणि आपल्या जीवनाचं मंगल करून घेतात. एक संत हजारोंचा आश्रय
एक साधू हजारो साधकांचा आश्रय माय बाप. म्हणून चालतं फिरतं देवालय जर कोणतं असेल तर ते साधूचा देह आहे. चालतं फिरतं मंदिर आहे, जंगम मंदिर. त्यामध्ये आत्मतत्व ही परांबिका प्रगट झालेली असते. म्हणून अशा पुत्राला जन्म देणारी माता, अशा पुत्राला जन्म देणारे पिता, अशा पुत्राला ज्या भूमीवरती जन्म किंवा पाऊल टाकणारा असं बाळ ती वसुंधरा सुद्धा पुलकित होत असते. पवित्रम जननी वसुंधरा पुण्यवती वसुंधरा पुण्यवती. हे सगळे स्वतःला परम भाग्यशाली मानतात. अशा साधूची जी माता ती स्वतःला धन्यता भाग्यवान मानते. अशा साधूचे, अशा भक्ताचे पिता स्वतःला भाग्यवान मानतात. अशा साधूचे इष्ट मित्र सगळे संबंधी स्वतःला भाग्यवान मानतात. अशा साधूच्या आश्रयाला आलेली सतशिष्य स्वतःला भाग्यवान मानतात. ज्या ठिकाणावर अशा साधूचा वास असतो, निवास असतो, ती भूमी क्षेत्र म्हणून प्रगट होत असते. आत्मात्वं गिरिजापति सहजरा प्राणाशरीरं गृहं पूजान्ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचार पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरवो यद्यत् कर्म करोति तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. पाहिलं आपण ज्याचं चालणं, ज्याचं बोलणं, ज्याचे विषय सेवन, ज्याची विश्रांती ही भगवती भगवंताची विश्रांती. ज्याच्या मुखातून निघालेले 60 शब्द सुद्धा वेद मंत्र असतात. अशा शुभदेवांचं स्मरण हृदयामध्ये घेऊन व्यासजी महाराज ही माताई उतरून पुन्हा या धरेवरती येऊन अशा मंगल वंशामध्ये आपण प्रवेश करत आहोत. आजपर्यंत ही धरा, ही वसुंधरा, आजपर्यंत या धरेवरती थंडी, ऊन, पाऊस वेळेवरती संचलित होता. समाजामध्ये थोडंसं स्थैर्य शिल्लक पाहायला मिळतं. समाजामध्ये थोडासा जो आदर, सदाचार, धर्म, संस्कृती, साधू, संत, ग्रंथ, माय बाप यांच्याबद्दल जो थोडासा आदर समाजामध्ये शिल्लक आहे तो अशा पवित्र वंशावळीमुळेच. रेणुका माता या सृष्टीमधल्या एका पवित्र वंशावलीमध्ये आपण आता प्रवेश करत आहोत. ज्या रीतीनं अनंत जन्माची दुरित पाप नाश, ज्या रीतीनं नामानी भगवती भगवंताच्या रूपाचं ध्यान करून त्यांचं चरित्र कथेचं श्रवण करून आपण, ज्या रीतीनं गंगेचं स्नान करून आपण, तीर्थामध्ये स्नान करून आपण ज्या रीतीनं पापमुक्त होत असतो त्याच रीतीनं पापमुक्तीसाठी साधू कथा वर्णन करणं, श्रवण करणं नितांत आवश्यक आहे.
भागवत भक्तांच्या वंशावळीमध्ये आपण प्रवेश करत आहोत. दोन प्रकारचे वंश या मृत्यूलोकामध्ये वाटचाल करतात. एक वंश नादवंश, एक वंश बिंदू वंश. याच्यापासून तो झाला, त्याच्यापासून तो झाला, त्याच्यापासून तो झाला. शुक्र आणि रजाच्या मिश्रणाने जो जन्माला येतो ती संतती असते, वंश असतो. ही गोष्ट खरी आहे, पण अध्यात्म ज्ञानाने युक्त अशा प्रकारचा महामानव, महापुरुष पवित्र वंशामध्ये जन्माला येतो. म्हणून दोन वंश पाहायला मिळतात. समजून घेण्यासाठी ज्या वंशामध्ये निवृत्ती दादांसारखे, ज्ञानदेवांसारखे, सोपान काकांसारखे, मुक्ताबाई सारखी कन्या जन्माला आली, तो वंश. आणि बाकीच्या इतरांना झालेले पोरं फरक असतो का नाही? काही अंतर असतं का नाही? हा बिंदू वंश आणि एक नाद वंश असतो. तुकोबारायांसारखा पुत्र कुळामध्ये जन्माला यावा यासाठी नादवंश आहे. नामदेवरायांचे 4 पुत्र, नारा, मेघा, गोंदा, महादा असे पुत्र जन्म घेतात. नादवंश. म्हणून एका बाजूला सृष्टीमध्ये फक्त याच्यापासून तो, त्याच्यापासून तो, त्याच्यापासून तो रज शुक्रच्या मिश्रणाने जी संतती जन्म पावते, ही एक प्रकारची बिंदू वंशाची. आणि नाद वंशामध्ये साधूचा पुत्र साधू, साधूचा पुत्र साधू, साधूचा पुत्र साधू, साधूचा पुत्र साधू, याला म्हणतात नादवंश. आणि या साधू वंशामुळं भक्ती कळते, भक्तिशास्त्र कळतं, अध्यात्मशास्त्र कळतं, धर्मपालन काय कशाला म्हणतात ते कळतं. आणि समाजाला दिशाहीन झालेल्या समाजाला एक उत्तम अशा प्रकारचे दिशा दर्शन या साधू कुळामध्ये होत असत, मुळे होत असत. म्हणून कुळ दोन, एक साधू कुळ आणि एक फक्त कुळ सामान्य. माणसापासून माणसं जन्माला येतात, असुरापासून असुर जन्माला येतात, सुरांपासून सूर जन्माला येतात, साधूपासून साधू. समजून घ्यावं नादवंश आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कशी असतात साधूची चित्र? मुखी अमृताची वाणी, मुखी देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी. आपली लेकरं घर दार
प्रपंच, नवरा बायको याच्यात पसाऱ्या जीवन खर्च करतात. साधूची लेकरं पहा ना, संतांची लेकरं पाहावी, साधूची लेकरं पाहावी. नामदेवरायांनी सारख्या साधूची लेकरं ज्ञानेश्वरासाठी समाधीची जागा झाडतात आहे. अशा वेळेला सामान्य माणसाचं लेकरू बायकोच्या हातातून कोणचा घेऊन घर झाडतय. पहा किती फरक आहे, किती फरक आहे. ते संडास बाथरूम घासत बसले. नारा विठा गोंदा महादा माऊली महाराज ज्ञानेश्वराची समाधी स्वच्छ करतात आहे. अंत शुद्ध बियापोटी बळे रसाळ गोकृती. तो वंश डोळ्यासमोर यावं म्हणून थोडस चिंतन तुमच्या समोर मांडलं की फरक असतो बरं का. सगळे सारखे नसतात. आंबा तो आंबा आहे, पपई ती पपई आहे, मोसंबी ती मोसंबी आहे, संत्री ती संत्री आहे, चिकू तो चिकू आहे. फळ म्हटलं की एवढे सगळे फळ आहेत. सूतजी महाराज म्हणतात शौनकजी महाराज, शौनकजी महाराज म्हणतात सूतजी महाराज, भगवती भगवंताच्या निष्ठावंत भक्ताचं पूर्ण कथा वर्णन करून सांगा. ज्यांनी हे अराध वाङ्मय निर्माण केलं त्या व्यासांची जन्मकथा ऐकायची इच्छा आहे. सूतजी महाराज म्हणतात असा प्रश्न विचारत जाऊ नका. तुम्ही माझ्या सद्गुरूंची जन्मकथा ऐकायची तुमची इच्छा आहे. परंतु माझ्या सद्गुरूंची जन्मकथा तुम्ही ऐकायची जिज्ञासू आहात म्हणून मी माझ्या वाणीला रोखणारही नाही. ही वाणी तर आज खऱ्या दृष्टिकोनातून सुफल होणार आहे. मला जी भगवती भगवंताच्या कृपेने वाणी प्राप्त झालेली आहे, आज तर खरा सदुपयोग तिचा होणार आहे. शौनकांना तुम्ही जिज्ञासा अशी जागी ठेवा. मी तुमची जिज्ञासा पूर्ण करीन. माझ्या सद्गुरूंची जन्मकथा मी तुम्हाला वर्णन करू सांगतो. आता ज्या वंशामध्ये, ज्या कुळामध्ये, ज्या भागवत भक्तांच्या चरित्राकडे आपण जाणार आहोत ना महाराज, जरा सांभाळून उतरायचं आहे, कारण जागा थोडीशी निसरली आहे. आपली कलुषित मती, कलुषित बुद्धी, कलुषित चित्त आता याच्यामध्ये येऊ देऊ नका बरं. कारण हे पवित्र वंशाचा आख्यान आहे. एक तर शहाण्या माणसांनी नदीचं मूळ आणि साधूचं कुळ विचारत जाऊ नाही. बाकीचं जगाला जे प्रश्न विचारायचे असतील ते विचारावे, पण नदी आणि साधूचं मूळ विचारत जाऊ नये. कारण कलुषित बुद्धी, कलुषित मती, कलुषित चित्त ज्यांचं झालेलं असतं, एवढी मंगल कथा श्रवण करायचा अधिकार त्यांना यामुळं वर्णन केला नाही की ते त्यामध्ये आपली कलुषित मती बुद्धी मिसळतील आणि पवित्र कुळाला सुद्धा कलंकित करतील, कलंक लावतील, दोषयुक्त पाहतील त्यांच्या. सूतजी महाराज म्हणतात माझ्या सद्गुरूंचा अवतार, माझ्या सद्गुरूंचा जन्म.
एका पवित्र वंशावलीमध्ये झालेला आहे। ज्या वंशावलीमध्ये कडे मी तुम्हाला आता नेतो आहे तो वंश मी सांगतो तिथूनच पवित्र आहे असं नाही, तर पूर्वकाळापासून पवित्रता यांच्यामुळेच प्रसिद्धीला आलेली आहे। पूर्वकाळामध्ये एक राजे होऊन गेले ज्यांचं नाव उपरिचर आहे। उपरिचर म्हणजे चालणे आणि उपरी याचा अर्थ आहे जमिनीवर ज्यांचे पाय आयुष्यभर कधी टेकले नाही, वरच्यावर जे चालत होते त्यांना उपरिचर असं म्हणतात। हे तपोबल आहे, हे साधनेचं सामर्थ्य आहे, हे योगबल आहे। वरच्यावर आधांतरी त्यांचं चालणं असायचं म्हणून यांना सारे उपरिचर असं म्हणायचे। राज्यकारभार करत होते परंतु भगवतीची निष्ठावंत भगवंताची निष्ठावंत भक्त होते। त्यांच्या धर्मपत्नीचं नाव गिरिका असं होतं। आनंदाचा गृहस्थाश्रम दोघांचा चाललेला होता। गुणाने जशी सद्गुणी होती गिरिका तसं सौंदर्यानं देखणी सुद्धा होती। एक दिवस उपरिचर विचार करतात आहे की आपल्याला शिकार करायला जायचं आहे, म्हणून उपरिचर निघाले शिकारीला। स्मरण झाले की आपल्या धर्मपत्नीला आपण सांगावं आणि शिकार करायला जावं, म्हणून आपल्या धर्मपत्नीच्या महालाकडे गेले आणि आपल्या धर्मपत्नीला सांगतात आहे, हे गिरिका मी शिकार करण्यासाठी अरण्यामध्ये निघालोय। अनेक वर्ष झाली होती विवाह होऊन, जरी तरी पती पत्नीतलं सौख्य प्रेम तिळभर सुद्धा कमी झालं नव्हतं। आज उपरिचर राजांना गिरिकेनं पाहिलं, एवढ्या वर्षापासून जरी पाहत होती तरी सुद्धा आज उपरिचरांच्या देखणेपणामध्ये काहीतरी वेगळंच ओझ आणि तेज पाहायला मिळालं। गिरिकेनं प्रार्थना केली, आज आपण शिकार करण्यासाठी वनात जाऊ नका। माझी इच्छा आहे आज तुम्ही माझ्या सोबत राहा। गिरिका मी राजा आहे, यथावकाश मी तुझ्या इच्छेचा विचार आदर करीन, पण आता मी शिकारीला निघालोय, मी शिकारीला जातोय। गिरिकेचा मनाला गिरिकेनं थोडी आवड घातली आणि उपरिचर नावाचे राजे राजमहालाच्या बाहेर निघाले शिकार करण्यासाठी। शिकार करायला ज्यावेळेला जाऊन पोहोचले, शिकार अल्पावधीत काही प्राप्त झाली नाही। माध्यान्ह समय होऊन गेला, दुपारनंतर अस्तमानाकडे त्या ठिकाणावरती सूर्य ढळला आणि काही कारण घडलं काही कळलं नाही। उपरिचराला आपल्या धर्मपत्नीचं स्मरण व्हायला लागलं। धर्मपत्नीचं स्वभाव दर्शन व्हायला लागलं, सद्गुणांचं स्मरण व्हायला लागलं, तिच्या देखणेपणाचं लावण्याचं स्मरण व्हायला लागलं। आज मला शिकायला जाऊ नका असं तिनं पुन्हा पुन्हा विनंती केली, परंतु मी ऐकलं नाही। अरण्यामध्ये येऊन पोहोचलेल्या उपरिचराला आपल्या धर्मपत्नीचं स्मरण आधीच ज्या वेळेला व्हायला लागलं त्यावेळेला आपल्याला पुत्र होईल हे निश्चित त्या ठिकाणावरती लक्षात आलं आणि उपरिचर राजांनी प्रसाद श्वेन नावाच्या पक्षाला आवाहन केलं आणि श्वेन नावाच्या पक्षाच्या चोंचीमध्ये स्मरणात प्राप्त झालेला प्रसाद श्वेन नावाच्या पक्षाच्या चोंचीमध्ये तो द्रोण दिला।
स्वेन नावाच्या पक्षाला सांगितलं की आताच्या आता राजमहालामध्ये जाऊन माझी धर्मपत्नी गिरिका हिला हा प्रसाद तू दे. स्वेन नावाचा पक्षी निघाला. बाकीचे जे काही पक्षी होते त्यांनी विचार केला की या पक्षाच्या मुखात जी वस्तू आहे, जो द्रोण आहे, त्या द्रोणामध्ये काहीतरी खायचा पदार्थ असेल म्हणून तर हा आपला जात भाऊ उडत चाललेला आहे. म्हणून इतर पक्षांनी त्या द्रोणावरती झडप घातली. या सगळ्या पक्षांच्या वादामध्ये तो द्रोण स्वेन नावाच्या पक्षाच्या चोंचीतला निसटला आणि पाण्यामध्ये तो जाऊन प्रसाद पडला. नेमका त्याच वेळेला एका मासोळीनं तो प्रसाद गिळला. याचा योग्य समय आला. त्या मासोळी एका जाळ्यामध्ये अटकली आणि ज्या वेळेला तीरावरती येऊन पोहोचले, जाळं पाहिलं, त्याच्यामध्ये एक मासोळी पाहायला मिळाली. ती मासोळी त्या वेळेला चिरडी गेली. त्यामधून एक कन्या बाहेर प्राप्त झाली. कन्येचा जन्म झाला. या कन्येचं नाव मत्स्यगंधा असं ठेवलं. जिच्या शरीराचा गंध मासोळीच्या गंधासारखा येतो म्हणून तिला मत्स्यगंधा असं नामकरण केलं. ज्या डोळ्याने या ठिकाणावरती ज्या धीवराने ही कन्या ज्याला प्राप्त झालेली होती, त्या धीवराने या कन्येचं लालन पालन संगोपन करायला सुरुवात केली. बराचसा काळ निघून गेला. आता कन्या किशोर अवस्थेमध्ये येऊन पोहोचली. आता वडिलांच्या कामामध्ये मदत करायला लागली. नाव चालवणं शिकली, जाळं टाकणं शिकली, मासोळ्या पकडणं शिकली. आता वडिलांना एक सहारा प्राप्त झाला, धीवराला. हळूहळू मत्स्यगंधा वयात येत असल्यामुळं सौंदर्यामध्ये अलौकिक अशा प्रकारचं एक दिवस प्रभात समयाच्या मंगल वेळेला धीवर अशक्त असल्यामुळं आपल्या कुटीमध्ये होता. मत्स्यगंधा नदीच्या तीरावरती उभी होती. एवढ्या वेळामध्ये पराशर किंवा पाराशर नावाचे ऋषी तिथं येऊन पोहोचले आणि विचारतात, आपण? माझं नाव मत्स्यगंधा आहे. हे नाव कोणाचे? आमचे आहे. कोण चालवत असत? माझे पिता किंवा मी? तुझे पिता कुठे आहे? तुझे विश्रांती घेतात काय? मला नदीच्या पहिल्या तिने जायचं आहे. तुझ्या वडिलांना निरोप दे. धीवराकडे येऊन पोहोचली मत्स्यगंधा आणि विचारते, बाबा, पाराशर नावाचे ऋषी नदी किनारी उभे आहेत. त्यांना पहिलं तिने जायचं आहे. आपण पोहोचवता का? आपण घेऊन सोडता का? नाही बेटा, आज मी वल्लवण्याची माझी शारीरिक स्थिती नाही आहे. हे काम कर बेटा, तू जा. ऋषींना पहिलं तिने सोडून ये. मत्स्यगंधेला वडिलांची परवानगी मिळाली. मत्स्यगंधेनं नदी किनारी अडकवलेली नाव सैल केली आणि नावीमध्ये मत्स्यगंधा विराजमान झाली. पराशर नावाचे ऋषी नावेमध्ये येऊन बसले. नाव हळूहळू 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 पहिल्या तीराकडे निघाली. नदीच्या मध्यस्थानापर्यंत नाव येऊन पोहोचली. आता एक गोष्टीचं पुन्हा स्मरण करा, भगवतीची इच्छा.
हा इच्छेचा विषय आपण त्यावेळेला हयग्रीव नावाचा अवतार घेतला भगवंतानी किंवा घ्यावा लागला भगवंताला. भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं ही माझी इच्छा नव्हती, मी कुणाच्या तरी आधी नाही की तिची इच्छा होती. नदीच्या मध्यभागापर्यंत येऊन पोहोचली नौका आणि मत्स्यगंधेच्या हातावरती पराशर नावाच्या ऋषींनी आपला हात ठेवल्या बरोबर मत्स्यगंधेने आपला हात बाजूला घेतला. महाराज, मी सुकोली घराण्यातली आहे. मत्स्यगंधा, एवढं आयुष्य व्यतीत झालं माझं, शृंगार मी पाहिला नाही असं नाही, सौंदर्य माझ्या डोळ्याला दिसलं नाही असं नाही, लावण्य माझ्या डोळ्याला दिसलं असं नाही, पण आजपर्यंत ज्या लावण्याने या सौंदर्याने माझ्या चित्ताला विचलित कधीच केलं नाही, पण आज माझं चित्त विचलित होत आहे. याला काहीतरी वेगळं कारण आहे, अन्यथा मी संयमी पुरुष आहे. पण तुला पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये एक विशेष अशा प्रकारचा भाव जागा होतोय. मत्स्यगंधेला असं वाटलं की आता या क्षणाला जर का आपण अधिक विरोध करावा तर ऋषी यांच्या मनाला प्रतिकूल जर वर्तन घडलं तर शाप देतील, आपलं जीवन उद्ध्वस्त करून टाकतील, हे भय होत. म्हणून मत्स्यगंधेनं वेळ काढूपणा करण्यासाठी काहीतरी उपाय करावा म्हणून थोड्याशा युक्त्या सुरू केल्या. महाराज, काही हरकत नाही, मी तुमची इच्छा पूर्ण करीन, पण आपण नदीत आहोत आणि शास्त्रांनी पवित्र तीर्थावरती अशा प्रकारचं वर्तन करायला मज्जाव केलेला आहे, नकार दिलेला आहे. नदीच्या पहिल्या तरी आपण जाऊ, मी तुमची इच्छा पूर्ण करेन. हळूहळू नाव पुढे चालत राहिली. पहिलं तरी नाव घेऊन पोहोचली. मत्स्यगंधा नावेतून खाली उतरली. पराशर ऋषी खाली उतरले. पराशर ऋषी म्हणतात आपण आता भूमीवरती आलेलो आहोत. आता मत्स्यगंधा म्हणते प्रत्येक कृतीला शास्त्राने एक वेळ निश्चित केलेली आहे. महाराज, हे काय मी तुम्हाला सांगावं? सध्या सूर्य माध्यान्हाला येऊन पोहोचलेला आहे. मी यावेळेला तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. रात्र होऊ द्या. मत्स्यगंधा, बरे वाटतंय का तुला? गुरु महाराज, ही भयाजोगीच गोष्ट आहे. ही ना शास्त्रामध्ये बसणारी आहे, याला ना संताची अनुमती आहे, ना ग्रंथाची अनुमती आहे. मला भय वाटणं, मी कुमारिका आहे. पराशर ऋषी म्हणतात आता रात्र होईल आणि दुपारच्या वेळेला आपल्या तपोबलाने सूर्याला आपलं तेज मंद करायला पराशर ऋषीने भाग पाडलं आणि रात किडी किरकिर करायला लागले. मत्स्यगंधा, तू म्हणालीस ना की आपण कोणाच्या तरी दृष्टीला पडू नाही. आपण फक्त भगवती आणि भगवंताच्याच दृष्टीला असू. या दोघांव्यतिरिक्त आपल्यावरती कोणाची दृष्टी पडणार नाही. आणि एक वचन देतो मत्स्यगंधा, तुला मी एक वचन देतो. माझ्यापासून तुला पुत्र प्राप्त होईल. जो पुत्र
या जगामध्ये ज्ञानगंगा प्रवाहित करणारा आहे, ज्ञान प्रकाश देणारा आहे. एवढंच नाही मत्स्यगंधा, तुला संतती होऊनही तुझं कौमार्य भंग होणार नाही हे मी तुला वचन देतो. संयोग घडला मत्स्यगंधा आणि पाराशरांचा. एक काही क्षणाचा हा सहवास घडल्यानंतर पाराशर ऋषींनी पुन्हा नदीमध्ये प्रवेश करून स्नान केलं. पुन्हा नदी काठावरती येऊन मत्स्यगंधेला म्हणतात, मत्स्यगंधा, आता एक क्षणही तू माझ्या स्मरणामध्ये राहणार नाही आणि माझं स्मरणही तुला आयुष्यात कधी होणार नाही. पाराशर ऋषी पुढच्या वाटेनं निघून गेले. मत्स्यगंधा आपल्या कुटीमध्ये येऊन पोहोचली. योग्य समय आला. मत्स्यगंधेनं ज्या पुत्राला, ज्या लेकराला जन्म दिला त्यांनाच पुढं अनेक नावांनी ओळखलं गेलं. द्वीपामध्ये जन्म दिला किंवा झाला म्हणून कृष्ण द्वैपायन. वेदांचा विस्तार केला, पुराणांचा विस्तार केला म्हणून व्यास. आणि द्वापार युगामध्ये जन्म घेतला म्हणूनही द्वैपायन. 24 तासामध्ये फक्त एक बोर खाऊन ज्यांनी आयुष्यभर तप केलं म्हणून ज्यांना बादरायण असं नाव प्राप्त झालं. वर्षाचा झालं बाळ, 2 वर्षाचं झालं बाळ, 3 वर्षाचं झालं. या सृष्टीमध्ये महाविष्णूंनी ज्ञान प्रसार आणि प्रसारासाठी भक्तिशास्त्र जगताला कळावं, सर्व जडजीवांचं कर्मकल्याण उद्धार व्हावा यासाठी व्यास रूपामध्ये अवतार घेतला. 5-6 वर्षाचं बाळ झालं. एक दिवस आईला वेदव्यासजी महाराज म्हणतात, आई मी आता जातोय. आईला असं वाटतं की जीवनभर माझं बाळ माझ्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. मत्स्यगंधेनं आपल्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेतलं. बेटा, कुठं जायचा विचार चाललाय तुझा? आई, मला तपश्चर्या करायला जायचं. त्याला म्हणतात लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. पहाडोहाळी काय आहे लेकरांचे. मला जायचं आहे, मला खूप तपश्चर्या करायची आई. भगवतीला मला प्रसन्न करून घ्यायचं आहे आई. भगवंताला मला प्रसन्न करून घ्यायचं आहे आई. अरे पण बेटा, एवढं कशासाठी करायचंय तुला? कशासाठी? आई, या भवाटकीच्या जंगलामध्ये सारे जीव भटकताना मी पाहतोय ना. या संसार चक्रामध्ये सगळे जीव भरडले जातात आहे हे मी पाहतोय ना. कुणाला आचार नाही, विचार नाही, कल्याण नाही, अकल्याण नाही, ज्ञान नाही, अज्ञान नाही. या साऱ्या आध्यात्मिक जगतापासून ही सारी माणसं पशुतुल्य जीवन जगतात आहे. आई, मला जाऊ दे. जा बेटा, जा, भगवतीची कृपा संपादन कर. छोटेसे व्यास बालपणामध्ये एकुलत्या एक हे का म्हणतोय मी? कारण बाकीचं पडीचं नव्हतं. एकुलत्या एक मातेला सोडून अरण्याच्या दिशेनं निघाले.
दीर्घकाळपर्यंत तपसाधना केली, आयुष्य व्यतीत केलं. एक वेदाचे 4 भाग केले, अध्ययनासाठी 18 पुराणांची रचना केली, महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ निर्माण केला, ज्यामध्ये श्री गीताजीचं गायन केलं, उपनिषदांचं गायन केलं, शुभदेवांसारख्या सुपुत्राला जन्म दिला, त्याला देवी भागवत श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगितले, शुभदेवांचा विवाह संपन्न केला आणि शुभदेवांचा विवाह संपन्न करून शुभदेवांना मोक्ष सिद्धी प्राप्त झाली हे आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आता बदरिका आश्रमावर उतरून या मृत्यू लोकांमध्ये पुन्हा वेदव्यासजी महाराज त्यांना आपल्या आईची आठवण द्यायला. व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये विकसित हो अथवा अधिभौतिक जीवनामध्ये कितीही विकास पाहो, शेवटी कधीतरी प्रत्येक लेकराला माय आठवल्याशिवाय राहत नाही. आज नसेल आठवत, पण एक क्षण आयुष्यातला असा येतो की ज्या क्षणाला आईचं स्मरण झाल्याशिवाय आणि दुःखाच्या समय आला तर मायेचाच व्यक्ती त्याचं स्मरण होत असत आणि मायेचा सागर बरोबर माय आहे. भगवंत भगवती मायेचा सागर, साधू संत मायेचा सागर आणि माय मायेचा सागर, या वात्सल्यावरती आतापर्यंत या जगताची नीव उभी आहे. सूतजी महाराज शौनकांना सांगायला लागले, शौनकांनो, वत्सगंधेपासून वेदव्यासजी महाराज निघून गेले. इकडे मृत्यू लोकांमध्ये शंतनू नावाच्या राजांचा जन्म झाला. शंतनू नावाच्या राजांनी एक दिवस आपल्या उपवनामध्ये आलेले असताना गंगेच्या परमपवित्र तटावरती आलेले असताना या राजा शंतनूला एक सुंदर अशा प्रकारची कुमारिका पाहायला मिळाली. राजे शंतनू जवळ येऊन त्या ठिकाणावरती विचारतात, आपलं नाव? जिला प्रश्न विचारला तिने उत्तर दिलं, माझं नाव गंगा आहे. म्हणजे गंगे, माझ्याशी विवाह करशील का? म्हणजे तुमच्या सोबत का? महान प्रतापी राजे शंतनू, त्यांचं वंशावली तर पाहिली ना तर म्हणजे तुम्हाला नकार देण्याचं सामर्थ्य तर माझ्यात नाही, कारण तुमच्यासारखा पती मला पुन्हा या सृष्टीमध्ये मिळूही शकत नाही. पण माझी एक अट आहे, म्हणजे सांग, आयुष्यामध्ये मला टोकायचं नाही, रोकायचं नाही, मी जे करत ते होच म्हणायचं. शंतनूने विचार केला, असं काय करणार आहे? काही हरकत नाही म्हणले गंगे, आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीबद्दल असं तू का करते असं मी विचारणार नाही. तुला स्वातंत्र्य आहे वर्तना. गंगेचा विवाह राजा शंतनू सोबत होऊन गेला. गंगेपासून राजा शंतनूला पहिलं बाळ झालं. गंगेनं बाळ झाल्याबरोबर तो आपल्या दोन्ही हातावरती घेतलं आणि गंगेमध्ये येऊन गंगेनं शंतनू राजाचं पहिलं बाळ बुडवून टाकलं. पहिलीच चूक झाली, पण आता जर बोललो तर ही निघून जाईल.
आणि हिला प्रवचन दिलं, मी जर तुला रोखलं तर तू मला सोडून जाऊ शकते. सोडून जाईल या भयापोटी शंतनू राजे बोलले नाही. बोलले नाहीत म्हणून दुसरं बाळ झालं तेही बुडवलं, तिसरं बाळ झालं तेही नदीत बुडवलं, चौथं बाळ झालं तेही गंगेत बुडवलं. अशी 7 लेकरं शंतनू राजाची गंगेमध्ये बुडवून टाकले. 8व्यांदा बाळ झालं. गंगा आपल्या हातावरती लेकराला घेऊन निघाली. आता मात्र महाद्वारामध्ये शंतनू राजे उभे राहिले. गंगे, मी तुझा अनादर होऊ नये याचा असा प्रयत्न केला. माझ्या सदाचार संपन्न वर्तनाचा असा गैरफायदा घेतेस. माझी 7 लेकरं, पण या बाळाला मी तुला बुडवू देणार नाही. का करतेस तू असं? गंगेनं शंतनू राजाच्या हातावरती पाय ठेवलं. इथं तुमचा आणि माझा व्यवहार पूर्ण झाला. आता मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन जाते असं म्हणून गंगा निघून गेली. 8वं जे बाळ झालं त्यांना पितामह भीष्माचार्य म्हणतात. त्याचं नाव देवव्रत असं ठेवलं. ज्या ज्या वेळेला देवव्रताला आपल्या आईचं स्मरण व्हायचं, गंगेच्या किनारी येऊन देवव्रत आईचा धावा करायचा, गंगा माता प्रगट व्हायच्या, देवव्रताला आपल्या मांडीवरती घ्यायच्या, स्तनपान करायच्या. लालन पालन संगोपन काही काळ देवव्रताचा समय गंगेच्या सान्निध्यामध्ये व्यतीत झाला. गंगेचे पुत्र असल्यामुळे जीवनभर निष्कलंक जीवन जगले, निष्पाप जीवन जगले. राजकारण केलं, समाजकारण केलं, धर्मकारण केलं. तेच देवव्रत आहे ज्यांनी पितामह भीष्माचार्य, तेच ज्यांनी धर्मराजाला धर्मक्षेत्रावरती, कुरुक्षेत्रावरती राजधर्म, अपधर्म, मोक्ष धर्म बंधन करून सांगितला. तेच पवित्र त्या ठिकाणावरती देवव्रत ज्यांच्या अंतिम समयाला भगवान गोपाल कृष्णाला त्यांच्या सम्मुख उभं राहावं लागलं. देवव्रत लहानाचे मोठे व्हायला लागले. एका बाजूला एक दिवस शंतनू राजे मृगया करण्यासाठी, शिकार करण्यासाठी निघाले. अशा वेळेला अरण्यामध्ये नदी किनारी मत्स्यगंधेला उभी पाहिलं. जवळ येऊन विचारलं, आपण, माझं नाव मत्स्यगंधा आहे, कोण कोण राहतंय तुमच्या घरी? म्हणजे कशासाठी विचारता? माझं नाव शंतनू आहे. शंतनू राजांचं नाव तर ऐकलंय मी, पण आज साक्षात राजे शंतनू माझ्या समोर. आल्हाद झाला, मोद झाला, आनंद झाला. शंतनू राजे म्हणतात, मत्स्यगंधा, माझ्याशी विवाह करशील का? मत्स्यगंधा म्हणते, मला वडील आहेत, मी त्यांच्या माघारी होकार नाही करू शकत. अरण्यामध्ये राहणारा परिवार आहे, पण सदाचार पूर्ण ज्ञात आहे. धीवराकडे गेले. धीवराला विचारतात आहे, शंतनू राजे, तुमची कन्या मला पसंत आहे, मला दान करता का तुमच्या कन्येचं? धीवराने सांगितलं नाही. म्हणजे का नाही, काय अडचण? म्हणजे अडचण तर तशी काही नाही, पण एक अडचण मला भविष्यात ती दिसते. ती अशी आहे की माझ्या मुलीशी विवाह करण्याच्या अगोदर तुम्हाला गंगेपासून एक पुत्र झालेला आहे, ज्याचं नाव देवव्रत आहे.
मी जर माझे कन्येचं दान तुम्हाला केलंय, माझ्या कन्येला जी संतती होईल त्या संततीला राज्यातला भाग मिळणार नाही, राजपद मिळणार नाही, राज आसन मिळणार नाही, राजगादी मिळणार नाही. ती तर तुम्ही मोठ्या मुलाच्या स्वाधीन करता देवव्रताच्या. तुम्ही जर असं म्हणत असाल की देवव्रताला मी राज्याचा अधिकारी मानणार नाही, तर मी माझी कन्या आता तुम्हाला दान करतोय. परंतु शंतनू राजाने विचार केला, आपल्या गृहस्थाश्रमासाठी, आपल्या सुखासाठी आपण सद्गुणाची खाण असलेल्या देवव्रताच्या जीवनात अन्याय निर्माण करू शकत नाही, अन्याय आपण करू शकत नाही. म्हणून देवव्रतावरती अति प्रीती असल्यामुळं राजे शंतनू धीवराच्या कुटीकडून आपल्या राजमहाली येऊन पोहोचले. देवव्रताने पाहिलं की वडिलांची परिस्थिती मानसिक अलीकडे काही बरोबर नाही, राज्यकारभार करत नाही, राज्य आसनावरती जाऊन बसत नाही, देशाचं प्रजेचं काय चाललंय विचारपूस करत नाही, न्याय करत नाही, उदास उदास राहतात. काय कारण काय आहे? वडिलांना विचारण्याचा प्रयत्न केला. कोणत्या तोंडाने वडील सांगतील लेकराला की मत्स्यगंधा नावाची कन्या मला आवडलेली आहे आणि मला तिच्या सोबत विवाह करायचा आहे. विवाह योग्य झालेल्या देवव्रताला शंतनू राजे ही गोष्ट सांगू शकत नव्हते, पण देवव्रताला ही गोष्ट जाणूनच घ्यायची असल्यामुळं देवव्रताने मंत्रीगणांना पुढं केलं आणि माझ्या वडिलांना कोणती चिंता सतावती आहे याचा शोध लावून मला सांगा. मंत्र्यांनी माहिती शोधली, माहिती काढली. राजा शंतनूनं झालेला सगळा प्रकार मंत्र्यांना वर्णन करून सांगितला, मंत्र्यांनी देवव्रताला वर्णन करून सांगितला आणि एक दिवस देवव्रत धीवराच्या कुटीमध्ये जाऊन पोहोचला आणि धीवराला वर्णन करून प्रार्थना करून म्हणतात, हे देवव्रत, तुमची कन्या मत्स्यगंधा मला दान करा, पण माझ्यासाठी नाही, माझ्या वडिलांसाठी. मी आपल्या कन्येचं दान मागण्यासाठी आलोय. धीवर म्हणायला लागला, देवव्रता, तुला जर विवाह करायची इच्छा असेल मत्स्यगंधेसोबत याच क्षणाला मी विवाह लावून देतो, पण तुझ्या वडिलांना माझी कन्या मी देणार नाही. म्हणजे का नाही? राज्याचा अधिकारी तू होणार आहेस, म्हणजे आजीवन मी ब्रह्मचारी राहील. मी स्वतः राज्याचा अधिकारी होणारच नाही आणि आजीवन ब्रह्मचारी व्रत मी घेणार असल्यामुळं माझा विवाहाचा प्रश्न राहणार नाही, विवाह होणार नाही तर मला संतती होणार नाही. वचन देतो मी तुमच्या मुलींचे मुलच राजगादीच्या अधिकारी आहे. धीवराचं समाधान झालं आणि मत्स्यगंधेचा विवाह राजा शंतनू सोबत झाला. मत्स्यगंधेचं नाव बदललं गेलं, मत्स्यगंधेला सत्यवती हे नाव दिलं गेलं. सत्यवती आणि राजा शंतनूचा गृहस्थाश्रम आरंभ झाला आणि आज बद्रिकाश्रमाहून खाली उतरलेल्या वेदव्यास महाराजांना आपल्या आईची आठवण यायला लागते. बालपणामध्ये आईला सोडून गेलेले वेदव्यासजी महाराज, ज्या वेदव्यासजी महाराजांनी अनेक वर्ष तपस साधना केली, आईचं मुखकमल पाहिलं नाही. कशी असेल माझी आई आता? वृद्ध झाली असेल का माझी आई? डोळ्याने कमी दिसायला लागलं असेल का माझ्या आईला? चालता येत असेल का माझ्या आईला? वाक आला असेल का कमरेला माझ्या आईच्या? मी जर समोर गेलो तर माझ्या आईला दिसेल का की माझा पुत्र व्यास आलाय म्हणून? मी त्यावेळेला जसा दिसत होतो तसा तर आईनं मला पाहिलं, पण मी आज कसा दिसतो हे माझ्या आईला दिसेल का?
कशी असेल माझी आई? एवढे वर्ष निघून गेले, मला माझ्या आईचं स्मरण नाही करत. आज आईचं स्मरण करता करता द्रवीभूत एक तर शुभदेवजी महाराजांच्या जाण्याने छिन्न विछिन्न झालंय व्यासांचं हृदय. आणि या छिन्न विछिन्न झालेल्या हृदयाला जर कोणी सांभाळू शकणार असेल ती आई आहे. या जगामध्ये असं दुःख नाही महाराज की लेकराचं दुःख आई जवळ गेल्याने नाहीच होऊ शकत नाही. असं जगात दुःख नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला असह्य दुःख होईल, वेदना होतील, त्यावेळेला आई जवळ जाऊन जरासं बसण्याचा प्रयत्न करावा. काही बोलू नये, काही सांगू नये. ते एक असं परम शांतीचं स्थान आहे महाराज, जे आईशिवाय पुन्हा दुसऱ्या जवळ प्राप्त होऊ शकत नाही. महाविष्णूचे अवतार ज्ञान सागर वेद व्यासजी महाराज वृद्धापकाळामध्ये आईचं स्मरण करतात. आहे काही वैशिष्ट्य असेल आईचं महाराज. आई कुठे आहेस? माझी आई कशी आहे? प्रेम स्वरूप प्रेम स्वरूप वात्सल्य सिंधु बोलाव तुझ आता मी कोणत्या नाही जगात आवाळया जीवाची तुझी उणीव चित्ती आई कधी जाची चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा आई हवी मनोनी सोडीन जीव एका ही भूक पोरक्याची होईन शांत आई पाहुनिया तुझ्या वात्सल्य तोचना वाटेतून जावे आई तुझ्या पुढे निसावे नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे वक्षी तुझ्या परी
शांत रुस्पंद मंद घे जन्म तो फिरून येईन मी पोटी खोटी ठरो न देवा ही एक आस प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधु आई बोलावं तुझं आता मी कोणत्या हे आई हे आई हे आई हे आईच्या भेटीसाठी वेदव्यासजी महाराज व्याकुळ झालेले आहेत. ज्या कुटीमध्ये जन्म झाला होता त्या कुटीपर्यंत येऊन पोहोचले वेदव्यासजी महाराज. आतमध्ये डोकावून पाहतात तर कोणी दिसत नाही. लक्षात आलं एका वृक्षाच्या सावलीमध्ये एक बाज पडलेली आहे. त्या बाजीवरती एक वृद्ध पडलेला आहे. एवढी वर्ष होऊन गेली. महाराज वेदव्यासजी महाराज जवळ जाऊन पोहोचले आणि लक्षात आलं हे माझे आजोबा आहे. चरणावरती आपलं ललाट टिकवलं. पित्यापेक्षा पुत्र, सद्गुरूपेक्षा सतशिष्य, भगवंत आणि भगवतीपेक्षा श्रेष्ठ या सृष्टीत दुसरा कोणीच होऊ शकत नाही. ते स्थान आहे महाराज ज्या स्थानाला तुम्ही मी फक्त नमस्कार केलेलाच बरा आहे. म्हणून देव होण्याचा प्रयत्न न करता भक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सद्गुरू होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सतशिष्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माई बापाच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे. स्पर्श जाणवला एवढे तपस्वी महाराज, परंतु वडीलधाऱ्यांसमोर ज्यांच्या कुशीमध्ये आपलं लालच पालन झालंय उपकार विसरले नाही. तेच खरं ज्ञान आहे महाराज. तेच सत्य ज्ञान आहे जे मनुष्याला नम्र केल्याशिवाय राहत नाही. नम्र झाला तर समजून घ्यावं परिपक्व ज्ञान ज्ञानाचा अनुभव आहे. ज्ञानामध्ये काटा कधीच दिसत नाही महाराज. ज्ञानामध्ये नम्रता दिसते, विनयता दिसते. आदिवासामध्ये राहणाऱ्या, जंगलामध्ये राहणाऱ्या आपल्या आजोबांना मत्स्यगंधेच्या पित्याला बंधन केलं. उठून बसले थरथरचे हात. माहित नव्हतं की मत्स्यगंधेचा पुत्र साक्षात नारायण आहे. आज थरथरच्या हाताने नारायणाच्या दोन्ही गालावून हात फिरतात आहे महाराज. जगत पित्याला नारायणाला सुद्धा ते वात्सल्य पाहून
असं वाटलं नारायणाला की पुन्हा पुन्हा अशा भक्तांच्या कुळाशी संबंधित व्हायला पाहिजे. कृष्णा, ओळखलं मी तुला. आजोबा, माझी आई कुठे आहे? आता मात्र धीवराच्या डोळ्यातून अश्रू वाहिला लागले. बेटा, आईला पाहिजे तुला. आई तर नाही राहिली, कुठं गेली? बेटा, शंतनू राजासोबत तुझ्या आईचा विवाह झाला. सत्यवती असं नाव दिलंय त्यांनी. तुला भेटावं वाटतं आईला? जातोस राजमहालामध्ये? जाईन मी, एकदा माझ्या आईला पाहिन मी. जाईन मी, एकदा माझ्या आईच्या चरणावरती नतमस्तक होईन मी. नाही तरी आता जीवनाचा शेवटचा टप्पा मी वाटचाल करतो आहे. आईला नमस्कार करून मी वैकुंठाकडे निघून जाणार आहे. म्हणून पुन्हा एक वेळेला वाटचाल चालू झाली. वेदव्यासजी महाराजांचं आगमन शंतनू राजाच्या राजमहालामध्ये झालं. व्यासांना तसं पाहिला गेलं तर एक ज्ञानी पुरुष, महान तत्वज्ञ म्हणून सगळीकडे त्यांची प्रसिद्धी होती. पण एवढे मोठे महापुरुष आईच्या दर्शनासाठी येऊ शकतात असं मात्र स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं. संत तेथे विवेका असणे कीजे. तुम्ही आम्ही कसंही वागू महाराज, पण संतांचं जीवन पाहावं. प्रत्येक कृतीमध्ये विवेक पाहायला मिळतोय. म्हणून आता पाहिला आपण संत म्हणजे चालता फिरता ग्रंथ असतो. शास्त्र पाहावं, संताकडे पाहावं, तरी संता ते पाहता दिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. वेदव्यासजी महाराज राजमहालामध्ये येण्याच्या अगोदर अजून एक घटना घडली होती. एक दिवस राजे शंतनू मृगया करण्यासाठी गेले. आणि शंतनू राजांचा अपघात झाला. शंतनू राजांचा मृत्यू झाला. शंतनू राजांना सत्यवती पासून 2 पुत्र झाले होते, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांचं आगमन झालं, आईला सांगावं लागलं नाही मी तुझा पुत्र आहे, आणि पुत्रालाही सांगावं लागलं नाही ही तुझी माय आहे. आई असते महाराज, ती आपल्या लेकराला ओळखणार नाही का? वेदव्यासजी महाराज येऊन पोहोचले. मत्स्यगंधा नाम सत्यवती आई साहेब समोर आल्या. सत्यवती आई साहेबांच्या चरणावरती नतमस्तक झाले वेदव्यासजी महाराज आणि आपल्या जळत्या हृदयाला थोडीशी शांती प्राप्त करून घेतली. वेदव्यासजी महाराजांचं समाधान पावलं चित्त ज्यावेळेला त्यावेळेला आईची परवानगी घेताना वेदव्यासजी महाराज म्हणतात, आई आता मला परवानगी दे, आता पुन्हा या जन्मात आपली भेट नाही. कार्य व्यासा असं बोलतोस. आई प्रकृतीची
वागणुकीचे नियम सगळ्यांना सांभाळणं आवश्यक असतात. आता तुझंही वय आणि माझंही वय भरपूर झालंय, कार्यही पूर्ण झालंय. आता निघालेलं बरं आहे. व्यासा, काही आहे, माझी एक विनंती आहे, सांग नाही. माझा वंश वेल वाढला पाहिजे. आई, यासाठी मी काही करू शकतो. तू जर काही करू शकला नाही तर व्यासा कोणीच काही करू शकत नाही. जे काही करू शकतो तो फक्त माझा पुत्र कृष्ण करू शकतो. मला 2 पुत्र झाले, विचित्र वीर्य आणि चित्रांगद. व्यासा किंवा कृष्णा, ज्यावेळेला उपवास झाली माझी लेकर, त्यावेळेला देवव्रताने विचार केला, आपण जर नैष्ठिक ब्रह्मचारी व्रतामध्ये राहणार आहोत, पण शंतनू राजाचं वंशवेल वाढायला पाहिजे. म्हणून दोघांना सुकन्या पाहायचा विचार केला. नेमकं याच वेळेला काशी नरेशाच्या राजमहालामधून सूचना बाहेर आली. राजकन्यांचा विवाह आयोजित केला गेला. देवव्रत रथारूढ झाले आणि काशी नरेशाच्या महालामध्ये स्वयंवरासाठी जाऊन पोहोचले. देवव्रत आलेला आहे हे बाकीच्या राजांना कळलं आणि त्यांनी दरबार रिकामाच करून दिला. का? हा जर आलाय, हंस जर आलाय तर कावळ्याचं काय काम आहे? हा हंस आहे, स्वयंवर कहा जिंकणार आहे? प्रश्नच नाही. प्रताप तीन मुली होत्या. काशी नरेशाला तीनही मुलीला आपल्या रथावरती घेतलं, परंतु त्यापैकी एका मुलीनं अंबेनं असं सांगितलं की माझं प्रेम शाल्व नावाच्या राजावरती आहे, मला तुम्ही राजमहाली नेऊन काही उपयोग होणार नाही. देवव्रताने तिला सोडून दिलं. दोघी जणींना सोबत घेतलं, राजमहालामध्ये आले. अंबा, अंबिका आणि अंबालिकेपैकी अंबा राहिली बाजूला. अंबिका आणि अंबालिकेला घेऊन आले आणि 2 मुलांचा विवाह विचित्र वीर्य आणि विचित्रांगदा सोबत अंबिका आणि अंबालिकेचा लावून दिला. परंतु संतती होण्याच्या अगोदर सत्यवतीचे दोन्ही लेकर मरण पावले. आता काय करावं? म्हणून कृष्णा, व्यासा, तुझ्या तपस सामर्थ्याने माझ्या सुनांना संतती झाली पाहिजे. आई, आयुष्यात कधी काही मागितलं नाही. ही तुझी इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही. या प्रसंगामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्यांचं स्मरण होतं. मला बालपणामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्य वैदिक धर्म संस्थापनेसाठी भ्रमंतीला निघाले. नसता वैदिक हिंदू धर्म तहेस नहेस होऊन गेला होता. ओळख सुद्धा दुसरी होती. धर्मांतराचं सत्र वेगामध्ये चालू होतं. नावाला सुद्धा हिंदू राहतात का नाही अशी भयावह परिस्थिती झाली होती. भगव्या ध्वजाच्या ऐवजी अनेक प्रकारचे ध्वज रंगीत झाले होते. आता भगवा पुन्हा दिसतो का नाही असा संशय निर्माण होणारी परिस्थिती निर्माण झाली होती. हे वैदिक ज्ञान लोप पावत चाललेलं होतं. शंकराने शंकर रूपात अवतार घेतला आणि बाल्यावस्थेपासून श्रीमदाचे शंकराचार्य वेदांताचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी निघाले. ज्यावेळेला निघाले त्यावेळेला
आई म्हणते बेटा पुन्हा कधी भेटशील? आई तुला भेटायला वेळ मिळणार नाही मला. माझ्या आयुष्यातला एक क्षण धर्म संस्थापनेसाठी मला व्यतीत करावाच लागणार आहे. पण बेटा कधीतरी भेटायला यायला पाहिजे मला. आई ज्या वेळेला तुझी प्रकृती अत्यवस्थ होऊन जाईल ना, असं वाटेल ना तुला आता मी एक क्षणही राहू शकत नाही, माझं स्मरण कर आई, त्यावेळी मी तुझ्या समोर असेल. श्रीमराज शंकराचार्यांच्या आई स्मरण करायला लागली. शंकरा अरे माझ्या मृत्यूची घटिका पूर्ण होत आलेली आहे. शंकरा दर्शन दे. श्रीमराज शंकराचार्य आई समोर उपस्थित झाले. आई तुझा शंकर विद्वान झाले म्हणून आईला विसरले नाही. मला या साऱ्यांचा आदर तर खऱ्या विद्वानाने केलाय, खऱ्या साधून केलाय. आईसाठी गंगेला वाट बदलायला लावली. अंतिम समयला श्रीमती शंकराचार्य आईच्या सान्निध्यात होते. आपल्या करकमलांनी आईचा अंत्यविधी संस्कार शंकराचार्याने पूर्ण केला. आई तुझी इच्छा मी पूर्ण करीन. कृष्णा उपकार होतील तुझे. आई माझे उपकार तुझ्यावरती. आयुष्यभर जरी तुझी इच्छा पूर्ण करण्यात मी माझं आयुष्य खर्च केलं तरी आई तुझ्या दुधाच्या एका थेंबाचं सुद्धा ऋण मी त्या ऋणातूनही उतरवू होऊ शकत नाही. तू तर माझं लालन पालन केलंय. हा पिंड तुझ्या कृपेनं माझा पोचलाय. ही सेवा जर का मी करू शकलो आई तर काहीसा अल्पसा तुझ्या उपकारातून मी उतराई होईल. हे सौभाग्य मला प्राप्त होऊ दे. आई मी ध्यान करायला बसेल ना त्यावेळेला तुझ्या सुनांना माझ्या दर्शनासाठी पाठव. महालामध्ये वेदव्यासजी महाराज आसनस्थ झाले. ज्या वेळेला ध्यानमग्न सत्यवतीनं आपल्या मोठ्या सुनबाईला दर्शनासाठी आतमध्ये जा म्हणून सांगितलं. वेदव्यासजी महाराजांच्या महालामध्ये प्रवेश केला आणि ती तपोमूर्ती, ती योग मूर्तीकडे एक क्षणभर पाहिलं. त्या तेजाने डोळे तिथून गेले. पांढरा फटक चेहरा ज्या वेळेला पडला बाहेर येऊन पोचली. या सुनबाईपासून जो पुत्र जन्माला आला त्याला पंडू असं नाव पुढं प्राप्त झालं. दुसरी धर्मपत्नी पाठवली, सुनबाई पाठवली. तिच्यापासून जो पुत्र प्राप्त झाला हा धृतराष्ट्र म्हणून जन्म पावला. दोन पुत्र धृतराष्ट्र आणि पंडू प्राप्त तर झाले. एक तर अंध जन्माला आला आणि दुसरा प्रकृतीनं अत्यंत नाजूक प्रकृतीचा जन्माला आला. म्हणून एक अजून चांगला पुत्र व्हावा अशी इच्छा, परंतु दोन सुनबाईंना विनंती केली. सत्यवतीनं दोघींनाही अमान्य केली. म्हणून दासीला पुढं केलं आणि या दासीपासून दासी पुत्र विदूर जन्माला आले.
वेदव्यासजी महाराज म्हणतात, आई आता मला परवा केली पाहिजे, बेटा जा. शंतनरायांचा वंश विस्तार पुढं वाढला. या मृत्यूलोकामध्ये ही पवित्र गंगा, पवित्र कूळ प्रवाहित त्या ठिकाणावरती व्हायला लागलं. सात्विक कूळ प्रवाहित राहावं याची काळजी भगवंत आणि भगवती अखंड अव्याहतपणाने करतात. वेदव्यासजी महाराज ज्या वेळेला वनामध्ये निघून गेले, पुढं महाभारताचं भयानक युद्धाचा वर्णन प्रसंग केला. परीक्षित राजे साहेबांचा जन्माख्यान वर्णन केलं. जन्मेजय राजांचा जन्म वर्णन केला. धृतराष्ट्रजी महाराज, गांधारी, विदुर काका सगळे वानप्रस्थाश्रमात निघून गेले. तिथंही वेदव्यासजी महाराज येऊन पोहोचले. वेदव्यासांनी मृत झालेल्या कौरव आणि पांडवांचं दर्शन पुन्हा आई भगवतीच्या कृपेनं करवून दिलं. कशा रीतीनं जन्मेजय राजे आणि वेदव्यासजी महाराजांची पुन्हा भेट झाली, हा कथा भाग आपण श्रवण करू. उद्या दिवसभराच्या सेवेमध्ये पवित्र वंशाचं स्मरण, ज्या वंशाचं नाम श्रवण केल्याने, नाम गायन केल्याने, ज्ञानेश्वरीमध्ये माऊली महावैष्णवांनी ते ओबी खर्ची घातली पांडवांसाठी, या पवित्र वंशासाठी, की जेची ना नारायणी तया पांडवांची की जेची ना विश्ववंद्य करून टाकलं महाराज. कारण भगवती आणि भगवंताच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य वेचलं. उद्या रसाळ कथा भाग आणि आपल्या सेवेचा 6वा दिवस आहे. पाहता पाहता 5 दिवस भगवतीने आपल्याकडून सेवा करून घेतली महाराज. उद्या 6वा दिवस आहे. उद्या उर्वरित राहिलेलं पांडवांचं थोडं आख्यान श्रवण करू. जन्मेजय व्यासांची भेट घेऊ आणि भगवतीच्या नामाचं महात्म्य वेदव्यासजी महाराज सांगतील. त्यामध्ये भक्तांचं चरित्र आपल्या श्रवणामध्ये येईल. पुढे कथा भाग जसा जसा भगवती प्रेरणा देईल तशा पद्धतीने आपण श्रवण करू. देऊ या ठिकाणावरती सेवेला